पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे। हवामान विभागाकडून अनेक राज्यांना अलर्ट जारी करण्यात आलाय। राज्यात पुढचे काही तास खूप महत्त्वाचे ठरणार असून मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। नांदेड जिल्ह्यात तर मुसळधार पावसाने थैमान घातले, मात्र आता रात्रीला उर्वरित बऱ्याच भागात आता पावसाचं आगमन होणार आहे। महाराष्ट्रासाठी एक मोठा अलर्ट म्हटलं तरी काय हरकत नाहीये, कारण त्या प्रकारचं तीव्र असं वातावरण हे आता राज्यात दाखल होणार आहे। मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता काही भागात आपल्याला बघायला मिळणार असून येत्या 2 तासात अतिमुसळधार पाऊस काही ठिकाणी आता सक्रिय देखील होऊ शकतो। त्याकरिता हा अंदाज बघा। चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपले चॅनल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, कारण की आता मुसळधार पाऊस पडणारे कोणते जिल्हे आहेत सर्व काही बातम्या रोजची रोज तुम्हाला बघायला मिळणारच आहेत। तसेच प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटच्या माध्यमातून सांगायचा आहे, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये कसा पाऊस राहील तो अंदाज आपण देणार आहोत। त्यासाठी फक्त तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवू शकता। तर चला आता आपण अंदाज बघूयात, कारण तीव्र मोठं पावसाळी वातावरण हे राज्याच्या दिशेने आता सरकत आहे। याचा परिणाम राज्याच्या बऱ्याच भागात होण्याची देखील दाट शक्यता आहे। तर चला सविस्तर अंदाज आता बघूयात। तर इकडे बघा, यामध्ये आता विचार जर केला तर परळी केजला लवकरच पाऊस सुरू होणार असून येत्या 2 तासात तुरळक भागात राहील, पण जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। तर काही भागात मध्यम पावसाला आता सुरुवात होणार आहे। केज, परळी, अहमदपूर पर्यंत पावसाचं वातावरण राहणार आहे। लवकरच नवीन ढगांची निर्मिती होऊन इकडे अहमदपूर, देगलूर साईडला देखील पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। या पावसामध्ये विजांचं प्रमाण 100% राहणार आहे, हे देखील लक्षात घ्यायचं आहे। जामखेड, अहिल्यादेवी नगरला पावसाचं आगमन येत्या 2 तासात होणार असून जामखेड ते डायरेक्ट अहिल्यादेवी नगरच्या भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा एक पट्टा सक्रिय होईल। यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचं वातावरण हे आपल्याला बऱ्यापैकी भागामध्ये दिसून येणार आहे। 2च्या भागात देखील आपल्याला ही स्थिती बघायला मिळणार असून मध्यम ते मुसळधार काही ठिकाणी अतिशय तुफान स्वरूपाच्या पावसाची शक्यताही बघायला मिळू शकते। तर इकडे 2च्या भागामध्ये करमाळ्याच्या साईडला देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, तर काही ठिकाणी विजांसह मुसळधार स्वरूपाचा पाऊस येत्या 2 तासामध्ये हजेरी लावणार आहे, हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे। तसेच इकडे राळेगाव, कडा, शिरूर, अलकुटीचा भाग असेल, अहिल्यादेवी नगरचे भाग मध्यम ते जोरदार, तर काही भागात लवकरच मुसळधार पाऊस सुरू होईल। मोठा हाय अलर्ट या ठिकाणी आहे। तसेच इकडे अहिल्यादेवी नगर, शिरूरच्या भागामध्ये मुसळधार पाऊस हा लवकरच आपलं आगमन करणार असून लवकरच मोठी सक्रियता दाखवणार आहे। पाथर्डी, भागूर, घोडेगाव, राहुरी, जुन्नरचे भाग असतील, मंचरचे भाग मध्यम ते जोरदार, तर कुठे मुसळधार स्वरूपाच्या मोठ्या व्याप्तीचा पाऊस बरसण्याचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। जामखेड, बीड, केज तालुका या ठिकाणी, माजलगाव तालुका मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता येत्या 2 तासामध्ये आहे। एकंदरीत जर विचार केला तर आता तीव्र स्वरूपाचे आपल्याला वादळी परिस्थिती बघायला मिळत आहे, कारण हा पाऊस तर पडतोय, यामध्ये विजा अधिक आहेत, मेघगर्जनेसह पाऊस आहे, वाऱ्याचा प्रभाव देखील आहे। रात्रीला तर बीड जिल्ह्यात तुफान वाऱ्यासह पाऊस झाल्यामध्ये धारूळ असेल, धारूळमध्ये पाऊस चांगला झालेला आहे। धारूळ तालुक्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस झाल्याचं शेतकऱ्यांनी कमेंटमध्ये सांगितलं। नदी नाले वाहत होते। तसेच केज तालुक्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला। कळंब तालुका उत्तर साईडला खूप पाऊस झालेला आहे। परळी तालुक्यात पाऊस झालेला आहे। तीच परिस्थिती आता आज रात्री होईल, मात्र तुरळक भागामध्ये होणार आहे। येत्या 2 तासात पैठण, छत्रपती संभाजीनगर, जालन्याच्या भागामध्ये मध्यम ते मुसळधार, तर काही ठिकाणी अतिशय तीव्र पावसाचा अंदाज बघायला मिळणार असून बऱ्यापैकी भागामध्ये जोरदार पाऊस राहणारच आहे। पैठणमध्ये देखील तुफान पाऊस आता सक्रिय होईल। अहिल्यादेवी नगरकडे पाऊस वाढणारच आहे। तर चला आता तीव्र पावसाचं क्षेत्र कोणत्या जिल्ह्याकडे सरकत आहे त्या जिल्ह्यांचा अंदाज घेऊयात। आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। यामध्ये जर विचार केला तर वाशिम असेल, वाशिमला एक चांगला पाऊस होणार आहे। अकोल्याला चांगला पाऊस येत्या 2 तासात खूप मोठा भयंकर अलर्ट अकोल्याला आहे, कारण की अतिविजांचं प्रमाण बघायला मिळत आहे। प्रचंड विजांसह अकोला, दर्यापूर, मूर्तिजापूर, तेल्हाराच्या भागात आपल्याला पाऊस सुरू झाल्याचं दिसून येत आहे। या सर्व भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। जळगाव, जामोदचे भाग असेल, खामगावचे भाग असतील, अमरावती, अचलपूरचे काही भाग असतील, मुसळधार ते अतिशय मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही बघायला मिळणार आहे। तीव्र स्वरूपाचा तुफान पाऊस या बऱ्यापैकी भागामध्ये हजेरी लावणार आहे। कृपया सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। विजांचा धोका खूपच अति भयंकर आहे, ही काळजीपूर्वक आताच लक्षात घ्या, कारण यामध्ये अकोला येत आहे, मूर्तिजापूर, दर्यापूर,
अकोट, तेलारा, जळगाव, जामोद, खामगावचा भाग मुसळधार ते खूप अतिमुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. प्रचंड विजांसह नदी नाले ओढे तुडुंब वाहणार आहेत. काही ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस होऊ शकतो. अशा प्रकारचं वातावरण आपल्याला बघायला देखील मिळत आहे. तर चला आता तीव्र स्वरूपाच्या पावसाला काही ठिकाणी सुरुवात होणार आहे. यामध्ये पावसाच्या वातावरणात वाढ होण्याचा अंदाज देखील आपल्याला बघायला मिळत आहे. कोणत्या जिल्ह्याला आता मोठा हाय अलर्ट येत्या 2 तासात असेल. रात्रीला मोठा धोका काही जिल्ह्यात बघायला मिळत आहे. कारण आता खूपच ढगफुटी सारखा पाऊस आपल्याला काही जिल्ह्यात दाखल होतानाचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे. आता सविस्तर अंदाज बघण्यासाठी 2 मिनिटे वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला पाहूयात. तर इकडे बघा, यामध्ये शेवगावचा भाग येत्या 2 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे. शेवगावच्या भागात खूप तुफान पाऊस होण्याचा अंदाज आहे. वाशिमच्या भागात देखील मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. अकोला, शेवगाव, अकोट, चिखली, खामगावचे भाग असतील या ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस. तेलारा, जळगाव, जामोद, मलकापूर, जामनेरच्या भागामध्ये देखील, पातूर, चिखलीच्या भागात देखील मध्यम ते मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. अमरावतीच्या भागात देखील खूप भयंकर स्वरूपाचं जोरदार ते मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण येत्या 2 तासात बघायला मिळणार असून एक मोठा अलर्ट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. कारंजा उत्तर साईडला देखील एक नवीन पावसाळी क्षेत्र आता निर्माण होत चाललेलं आहे. तुफान स्वरूपाच्या पावसाचा अंदाज या ठिकाणी देखील बघायला मिळणार असून मध्यम ते काही भागात मुसळधार स्वरूपाच्या पावसाला आता लवकरच सुरुवात होणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनो हा अंदाज लक्षात घ्या. कृपया करून विजा चमकत असतील तर कह्याचाच म्हणजे इंटरनेट क्षेत्रामधील कह्याचाच वापर करू नका. मोबाईल असेल तसेच झाडाखाली थांबू नका. जनावरांची योग्य ती काळजी घ्या. कारण की अतिशय सर्वात मोठा भयंकर अलर्ट या पावसाळ्यातील जर म्हटला असेल तर तो अकोल्याला, अकोटला आपल्याला बघायला मिळत आहे. अमरावतीच्या पण काही भागामध्ये खूपच भयानक विजांसह पाऊस आपल्याला येत्या 2 तासात आणखीन जोर वाढणार आहे. काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस वाढेल. त्यामुळे सतर्क राहावे. जामनेर, मलकापूर, जळगाव, जामोद, इरोंडल, पाचोरा, अजंठा, बुलढाणा, मोटाला, चिखलीचे भाग मध्यम ते मुसळधार काही ठिकाणी अतिशय तुफान पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे. सिल्लोड, माहुराच्या भागात देखील मोठा अलर्ट असून परतूरपर्यंत खूप भयानक विजांसह आपल्याला पावसाची शक्यताही पाहायला मिळणार आहे. तर चला आता अधिक पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये सक्रिय होत आहे तर त्या जिल्ह्यांचा अंदाज जाणून घेऊयात. तर यामध्ये इकडे बघा, अहमदपूरला पाऊस येणार आहे. जामखेड, अहिल्यादेवीनगर अखेर पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे. पुढच्या काही तासामध्ये विजांसह पाऊस वाढणारच आहे. यामध्ये बीड जिल्हा असेल, केज तालुका असेल, परळी असेल, अहमदपूर असेल, पेठ, बार्शी, उदगीर, देगलूर, निजामाबाद, नांदेड, सेलू, माजलगाव, बीड, जामखेड, अहिल्यादेवीनगर, पैठण मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही बघायला मिळणार आहे. या सर्व भागातील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा. गोंदिया जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांनी कमेंट केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की आमच्या भागात कसा पाऊस राहील, काय वातावरण राहील, तर आपण नक्कीच प्रतिक्रिया उत्तर देऊया. तर गोंदिया जिल्ह्याचा लगेच आपण आढावा घेऊया. तर चला, इकडे मॅपमध्ये मी गोंदिया जिल्ह्याची अपडेट बघत आहे. या गोंदिया जिल्ह्याचा जर विचार केला तर आपल्याला मॉडेलनुसार सध्या मुसळधार पावसाची शक्यता गोंदिया जिल्ह्यात पण आहे. मात्र एवढे की तुरळक ठिकाणी राहील व आता थोडासा वेळ लागेल. काही ठिकाणी चांगलं विजांचं पावसाळी वातावरण रात्री मध्यरात्री सक्रिय होणार आहे. तुरळक भागात मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही 100% आपल्याला बघायला मिळणार आहे. तर अहमदपूर, परळी, केजच्या भागात देखील येत्या 2 तासामध्ये जोरदार पाऊस वाढेल. कारण देगलूरच्या आसपास एक नवीन मोठ्या प्रमाणात ढगांचं वातावरण आपल्याला एक सक्रिय बघायला मिळेल व त्यातून हळूहळू ते ढग पाण्यामध्ये पावसामध्ये हळूहळू जे आहे ते आपल्याला विकसित होताना चित्र पाहायला मिळेल. त्यातून मुसळधार सरी सुरू होतील व त्याच प्रभावामध्ये इकडे अहमदपूर, उदगीरला पण केज पट्ट्यापर्यंत त्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात राहील. ही सिस्टम याच ठिकाणी सरकणार असून मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला या भागामध्ये बघायला मिळणार आहे. तुफान स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. केज तालुका असेल, परळी असेल, माजलगावची काही भाग असतील या ठिकाणी, तसेच इकडे बीड जिल्ह्याचे देखील काही भाग आहेत. मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज सेलूच्या काही भागामध्ये देखील आपल्याला बघायला मिळणार असून मध्यम ते मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे सक्रिय होणार आहे. तसेच इकडे माजलगावच्या काही उत्तर साईडला पण तुफान पाऊस आहे. नांदेडला देखील तुफान पाऊस हा आपल्याला 100% बघायला मिळणार आहे. तर चला आता विजांसह धोका अधिक कोणत्या भागात आहे, येत्या 2 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता नेमक्या कोणत्या जिल्ह्याकडे वाढत जाणार आहे तो अंदाज आता पाहूयात.
तर यामध्ये इकडे बघा येत्या 2 तासामध्ये अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस 100% थैमान घालणार. प्रत्येक तालुक्यात रात्रीला अलर्ट असेल. यामध्ये विजांचा धोका सर्वाधिक राहणार आहे. वारे कमी जास्त होत राहतील पण विजा 100% आहेत, त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्या. खरंच खूप विजा भयानक आहेत हे लक्षात घेणं गरजेचं आहे. जळगाव शेवगावच्या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार पाचोरा असेल, खामगाव असेल, धुळे असेल, अकोला, कारंजा, अमरावती, अकोटचे भाग असतील मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. धरणी, सेंदवा, नंदुरबार या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. लोणार, वाशिम, जालनाच्या भागामध्ये, हिंगोली, पुसदच्या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचं वातावरण 100% हे सक्रिय होणार आहे. सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पाऊस थैमान घालत आहे. सध्या जर विचार केला तर 20 ते 25% भागात आज दिवसभर पावसाने थैमान घातलं. रात्रीला पण 30-35% भागात तुफान पाऊस होण्याची शक्यता ही नक्कीच बघायला मिळणार आहे. कारण की तीव्र स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे दाखल होणार आहे. म्हणजे होणार आहे नवीन ढगांची निर्मिती होऊन जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. तर चला आता काही जिल्ह्याला येत्या 2 तासातच खूप मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत त्यांची नावे तुम्हाला सांगतो. तर इकडे बघू शकता यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्ह्यात पण सतर्क नक्कीच राहावे, कारण की जोरदार पाऊस याही ठिकाणी येणारच आहे. मध्यम ते जोरदार पाऊस धाराशिव, बीड जिल्हा, माजलगाव तालुका, परळी तालुका, अहमदपूर तालुका. अहमदपूर तालुक्यात तर रात्री अतिवृष्टीसारखा पाऊस झाला. नदी नाले सध्या खूप मोठ्या प्रमाणात भयानक स्वरूपात वाहत असल्याचं चित्र आहे. कारण लातूर जिल्ह्यातील सर्व प्रकल्प आता फुल भरलेले आहेत. त्यात हा पाऊस होत असल्यामुळे काही ठिकाणी नुकसानीची भीती आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात पण घ्यावा. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही नक्कीच बघायला मिळणार आहे. तसेच इकडे पैठण असेल, श्रीरामपूरचे भाग असतील याही भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हा बघायला मिळणार आहे. अहिल्यादेवीनगरच्या भागात पाऊस राहणार आहे. जालना जिल्ह्यात देखील मोठा पावसाचा अलर्ट आपल्याला बघायला मिळू शकतो. तर आता सर्वाधिक पाऊस काही जिल्ह्यात सक्रिय होत आहे. यामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस, काही ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस बघायला मिळेल. ते कोणते जिल्हे आहेत तर चला पाहू. तर यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे इकडे जळगाव जिल्हा. जळगाव जिल्ह्यात पण खूप पाऊस होणार आहे. त्यामुळे दुसरा जिल्हा अमरावती आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा या ठिकाणी अतिवृष्टीची नोंद होण्याची देखील दाट शक्यता आहे. कारण की अशा प्रकारचं तीव्र स्वरूपाचं वातावरण या ठिकाणी सक्रिय झालेलं आहे. मोठा अलर्ट बघायला मिळेल. चिखली, सिल्लोड, खामगाव, सिल्लोड, जालना, छत्रपती संभाजीनगर या भागापर्यंत जोरदार पाऊस राहणार आहे. म्हणजे एकंदरीत विचार जर केलं तर 4 दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावात 2 वेळेस 3 वेळेस पाऊस येऊन जाईल. त्यामुळे काळजी करू नका. एक ना एक भागामध्ये चांगला पाऊस होणार आहे. रोज अंदाज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून रोज हवामान अंदाज बघायला मिळेल. धन्यवाद.